विद्यार्थी मित्रांनो, मी जालिंदर पटरे सर सोनई इंग्लिशवाला चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ऍडजेक्टिव्ह पाहणार आहोत. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि ते ऍडजेक्टिव्ह कुठे कुठे वापरले जातात. ओके, तर बघा आता मित्रांनो, या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे a word which tells more about a noun or pronoun. लक्ष देताय का पहा, की असा एखादा शब्द की जो नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी जास्त माहिती सांगतो. मग आता प्रत्यक्षात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा काय होतं, डेफिनेशन वेगळी राहते आणि आपल्याला कन्फ्युजन होऊन जातं. मग आपण पहिल्यांदा नाऊन म्हणजे काय ते पाहिलेलं आहे, की जे जे काही नावं आहे त्या सगळ्यांना काय म्हणायचं रे, नाऊन म्हणायचं. आणि प्रोनाऊन म्हणजे काय, नाऊनच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द, इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन. आणि मग या दोघांच्या विषयी विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला काय म्हणायचं रे, विशेषण म्हणायचं. लक्षात आलंय का? आता समजा हिमालया पर्वत आहे, इथपर्यंत काही अडचण आहे, पण हिमालया उंच पर्वत आहे. सो उंच, व्हॉट इज उंच, उंच इज अन ऍडजेक्टिव्ह. ती मुलगी आहे, ती बुटकी मुलगी आहे, काळी आहे, चपटी आहे, गोरी आहे, हे जे आपण डिस्क्राईब करतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह क्लिअर झालं? ऍडजेक्टिव्ह क्लिअर झालं का बघा. मग आता ऍडजेक्टिव्ह म्हटल्यानंतर नामाविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला विशेषण म्हणायचं. मग आता ह्या ऍडजेक्टिव्हचे आपण दोन प्रकार या ठिकाणी पडतात, डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह. कोणते दोन प्रकार आहेत, डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह. ओके, मग आता पहिल्यांदा आपण डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह पाहू. कोणते पाहिजे, डिस्क्रिप्टिव्ह, आणि नंतर लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह आपण त्या ठिकाणी एकदम क्लिअर करणार आहे. बघा की आज या ठिकाणी तुम्ही ऍडजेक्टिव्ह शिकल्यानंतर परत तुम्हाला कुठेही ऍडजेक्टिव्ह पाहायची गरज नाही. आता पहा, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ऍट्रिब्युटिव्ह आणि प्रेडिकेट असे दोन प्रकार पडतात. मग ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह कसे आहेत रे, प्लेस्ड डिरेक्टली बिसाइड द नाउन. बघा म्हणजे नामाच्या भोवती किंवा नामाच्या बाजूला हे असतात. बघा मग बघा उदाहरणार्थ, द फॅट मॅन हॅज अ बिग स्टिक. आता इथं बघा, इथं आपण पाहिलं तर हा फॅट आणि मॅन. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मॅन हे काय रे, नाऊन आहे. मॅन हे काय, नाऊन आहे. आणि फॅट हे काय झालं रे, हे झालं ऍडजेक्टिव्ह. लक्षात आलं? म्हणजे इथं नाऊनच्या, बघा ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय म्हणायचंय, कारण ते त्या ठिकाणी डिरेक्टली बिसाइड द नाउन, नाऊनच्या अगोदर त्या ठिकाणी येतं. किंवा आता इथं पहा, इथं सुद्धा स्टिक हे काय, स्टिक नाऊन आहे, आणि बिग हे काय झालं रे, ते त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह झालं. मग बघा इथं आता बिसाइड द नाउन म्हणजे कसं, बिफोर ऑर आफ्टर, बिफोर ऑर आफ्टर म्हणजे नाऊनच्या अगोदर येतं किंवा नंतर येतं. मग इथं स्टिक हे नाऊन आहे, बिग हे त्याच्या अगोदर आलं, मॅन हे नाऊन आहे, ऍडजेक्टिव्ह त्याच्या अगोदर आलं. दुसरं उदाहरण पहा, द म्युझिक मेड द रूम नॉइजी. इथं रूम जर पाहिलं तर हे नाऊन आहे, आणि याच्यानंतर नॉइजी हे काय आलं रे, ऍडजेक्टिव्ह त्या ठिकाणी आलेलं आहे. इथपर्यंत कळलं? ऍडजेक्टिव्ह आपण पाहिलं तर पहिलं डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये ऍट्रिब्युटिव्ह आणि प्रेडिकेट असे दोन भाग पडतात. मग आता प्रेडिकेट म्हणजे काय, प्लेस्ड आफ्टर अ लिंकिंग वर्ब. ऍडजेक्टिव्हच आहे पण ते कुठं प्लेस केलं जातं, कुठं ठेवलं जातं, तर लिंकिंग वर्ब नंतर ठेवलं जातं. आता लिंकिंग वर्ब कोणते आहेत रे, जे त्या ठिकाणी टू बी, टू हॅव आणि टू डू ही जी आहे याच्या नंतर. मग आता इथं लिंकिंग वर्ब कोणता आहे, इज आहे, आणि त्याच्यानंतर काय आलं रे, काइंड हे आलेलं आहे. सो काइंड इज ऍडजेक्टिव्ह. रोहन इज काइंड, इज हे लिंकिंग वर्ब आलं, आणि काइंड हे काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. लक्षात आलं? आता पहा, मग ऍट्रिब्युटिव्ह नामाच्या पुढं किंवा मागे ठेवले जातात, आणि प्रेडिकेट जे आहे ते लिंकिंग वर्ब नंतर त्या ठिकाणी येतं. त्याच्यानंतर आता पहा, या ठिकाणी हे जे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत आपण आता हे पाहतोय, त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक तर प्रेडिकेट आहे आणि एक कोणता आहे, ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. आणि ते जे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत युज्ड टू डिस्क्राईब. म्हणजे पहा आता, मग आता आपल्याला एक लक्षात आलंय आपल्याला, की कोणालाही डिस्क्राईब करायचं असेल, कोणाविषयी जास्त माहिती सांगायची असेल तर त्याला काय म्हणायचं रे,
ऍडजेक्टिव्ह म्हणायचंय. मग आता हे जे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत हे काय डिस्क्राईब करायला त्या ठिकाणी वापरले जातात. आता पहिल्यांदा या ठिकाणी पहा, जर तुम्हाला टेस्ट सांगायची असेल एखाद्या गोष्टीची, एखाद्या पदार्थाची टेस्ट सांगायची आहे, मग तुम्ही काय म्हणणार आहे बघा, स्वीट, शुगर इज स्वीट. त्याच्यानंतर वाव, इट इज व्हेरी टेस्टी. सो टेस्टी म्हणजे टेस्ट सांगताना जे जे शब्द तुम्ही वापरतात त्याला डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणायचं आहे. त्याच्यानंतर टच तुम्हाला कसा फील होतोय, सॉफ्ट आहे, स्लिपरी टच आहे, हे ज्यावेळी तुम्ही हे डिस्क्राईब करताय त्याला काय म्हणायचंय रे, ऍडजेक्टिव्ह म्हणायचंय. समजा आता साऊंड डिस्क्राईब करताना तुम्ही कसं म्हणताय, सायलेंट आहे, नॉइझी आहे. ओके. त्याच्यानंतर कलर, मग जे सगळे कलर आहेत ते कलर आपण या ठिकाणी पिंक असेल, ग्रीन असेल, रेड असेल, व्हाईट असेल, येलो असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, जे जे कलर त्या ठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी आपण डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह त्या ठिकाणी त्याला म्हणतो. आणि कलर एक्सप्रेस करताना, कलर डिस्क्राईब करताना त्या ठिकाणी साईज बघा. आता मग डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह काय डिस्क्राईब करायला, बरं साईज डिस्क्राईब करताना तुम्ही काय वापरता रे, स्मॉल आहे, बिग आहे, हे जे शब्द तुम्ही वापरता हे झाले डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. बर, त्याच्यानंतर शेप सांगतो आपण. शेप, आकार सांगायचा असतो ना, मग राऊंड आहे, फ्लॅट आहे, तर यांना त्या ठिकाणी हे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह ह्या गोष्टी डिस्क्राईब करण्यासाठी वापरले जातात. त्याच्यानंतर टाइम सांगायचा आहे, तुम्ही सांगू शकता रेग्युलर. त्याच्यानंतर ओल्ड, न्यू, हे जे टाइम सांगताना, टाइम डिस्क्राईब करण्यासाठी हे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरले जातात. त्याच्यानंतर अमाऊंट जर तुम्हाला सांगायची असेल, 1 2 3 4 10 किंवा मेनी, बरेच जण, नाही का, बरेच सांगताना त्याला त्यासाठी हे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरले जातात. त्याच्यानंतर तुमच्या जर इमोशन, भावना आपल्या असतात ना, हॅपी आहे, सॅड आहे, नर्वस आहे, तर हे एक्सप्रेस करण्यासाठी, हे डिस्क्राईब करण्यासाठी, म्हणजे इमोशन डिस्क्राईब करण्यासाठी जे वापरले जातात ते झाले तुमचे कोणते रे, डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह झाले. त्याच्यानंतर तुमची जर पर्सनॅलिटी त्या ठिकाणी डिस्क्राईब करायची असेल, एखाद्याची पर्सनॅलिटी, समजा तुम्हाला म्हणायचं असेल तो फार, ही इज हेल्पफुल. आता ही इज हेल्पफुल जर म्हटलं तर ते प्रेडिकेट झालं, कारण ते लिंकिंग वर्ब नंतर आलं. किंवा सी इज क्लेवर. त्याच्यानंतर ही इज अ शाय बॉय. हे पर्सनॅलिटी डिस्क्राईब करण्यासाठी हे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरले जातात. त्याच्यानंतर तुमचं जर अपिअरन्स सांगायचं असेल, गुड आहे, फॅट आहे, तर हे अपिअरन्स सांगताना त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरेल. आणि जर काही सिच्युएशन सांगायच्यात, हार्ड आहे, सिंपल आहे, तर ते डिस्क्राईब करण्यासाठी हे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरले जातात. लक्षात आलंय की ऍडजेक्टिव्ह मध्ये पहिलं डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह काय काय डिस्क्राईब करायचं असेल, काय काय सांगायचं असेल, तर ह्या गोष्टी डिस्क्राईब करताना वापरले जातात. ओके. त्याच्यानंतरचा आपला आता दुसरा जो प्रकार आपला आहे तो कोणता आहे रे, लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह आहे. कोणते आहे, लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह. मग आता जर इथं पाहिलं तर लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये कोणकोणते येतात बघा, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. आपण आता पजेसिव्ह प्रोनाउन्स पण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, पण आता इथं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. पजेसिव्ह या शब्दाचा अर्थ काय रे, पोजेशन म्हणजे काय, मालकी दाखवणारे, म्हणजे स्वतःविषयी सांगायचं, स्वतःची मालकी असेल. समजा मला सांगायचंय माय, मी म्हणू शकतो माय बुक. बुक आहे, बुक हे नाऊन आहे, पण त्या नामाचं डिस्क्रिप्शन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये पहिला कोणता आहे, पजेसिव्ह. माय बुक, माय पेन, हिज पेन, हर, आवर, युअर, देअर, इट्स, हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून त्या ठिकाणी वापरले जातात. लक्षात आलंय. त्याच्यानंतर पाहता डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय रे, आता आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स पण पाहिलेले आहेत. डेमॉन्स्ट्रेट करणं म्हणजे काय, दर्शविणं. मग धीज, दॅट, दीज, दोज, हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून पण त्या ठिकाणी वापरले जातात. लक्षात आलंय. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, विच, व्हॉट. आता बघा, व्हॉट कलर डू यू लाईक मोस्ट, विच गेम डू यू लाईक, तर हे इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह त्याला म्हणायचं. लक्षात आलंय का. आणि ज्यावेळी तुम्ही इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह कोणाला म्हणायचं, ज्या ऍडजेक्टिव्हनं, ज्या, आता विच न जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी काय आलं पाहिजे, नाऊन आलं पाहिजे. त्याच्यानंतर इनडेफिनेट ऍडजेक्टिव्ह बघा.
आता इनडेफिनेट म्हणजे कसं रे, जे डेफिनेट नाहीये, डेफिनेट नाहीये. एनी आपण नाही म्हणत का, कोणतरी माझी पेन्सिल चोरली. मेनी किती लोक होते रे, लय लोक होते, बरेच लोक होते, बरेच. फ्यू थोडे. ऑल कार्यक्रमाला सगळे होते, ऑल. सो ऑल इज हिअर इनडेफिनेट ऍडजेक्टिव्ह, कारण त्या इनडेफिनेट मधून डेफिनेटली तुम्हाला काही त्याचा बोध होत नाहीये आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी इनडेफिनेट ऍडजेक्टिव्ह म्हणायचे. त्याच्यानंतर पहा आता प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. आता आपण प्रॉपर नाउन्स पाहिलेले आहेत, प्रॉपर प्रोनाउन्स पाहिलेले आहेत, आता इथं प्रॉपर ऍडजेक्टिव्ह पण आहेत. मग आता प्रॉपर ऍडजेक्टिव्ह म्हणजे कसे, ऑलवेज डिराइव्ड फ्रॉम प्रॉपर नाउन्स. कशापासून तयार होतात, प्रॉपर नाउन्स पासून प्रॉपर ऍडजेक्टिव्ह तयार होतात. आता इथं पहा, प्रॉपर नाउन कोणतं आहे रे, फूड आहे, बॉय आहे. ओके, हे कोणतं झालं, प्रॉपर नाउन. मग आता चायनीज, मग चायनीज हे काय झालं, ऑलवेज डिराइव्ड फ्रॉम प्रॉपर नाउन. चायना हे प्रॉपर नाउन आहे, सॉरी, चायना हे प्रॉपर नाउन आहे आणि मग या चायना पासून काय झालं रे, चायनीज फूड. त्याच्यानंतर इंडिया हे प्रॉपर नाउन आहे आणि मग याच्यापासून काय झालं, इंडियन बॉय. सो हे काय झालं, त्या ठिकाणी प्रॉपर ऍडजेक्टिव्ह झालं. का म्हणायचं त्याला प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, समजा मी जर आता चायना म्हटलं तर हे प्रॉपर नाउन आहे, इंडिया म्हटलं तर प्रॉपर नाउन आहे, मग या चायना आणि इंडिया पासून जे तयार झालं ते प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर आता कार्डिनल पहा, कार्डिनल ऑर्डिनल आपण पाहिलेलं आहे. कार्डिनल नंबर्स म्हणजे कसे रे, ज्यावेळी तुम्ही 1 2 3 4 5 6 असं मोजतो ना, त्याला कार्डिनल म्हणायचंय. बाय नंबरिंग म्हणजे कुठेही तुम्ही त्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 लास्ट पर्यंत जे त्या ठिकाणी नंबरिंग देतात त्याला कार्डिनल ऍडजेक्टिव्ह म्हणायचं. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये 4 आलं, समजा 4, ही हॅज 4 बुक्स, तर 4 हे काय झालं तुमचं, कार्डिनल ऍडजेक्टिव्ह झालं. 4 हे काय झालं, पहिल्यांदा ते ऍडजेक्टिव्ह झालं, त्याच्यानंतर ते लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह आहे आणि लिमिटिंग मध्ये कोणतं आहे रे, कार्डिनल ऍडजेक्टिव्ह आहे. लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह, कोणतं, ऑर्डिनल. आता कार्डिनल म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणतो आपण, तसं ऑर्डिनल म्हणजे 1 म्हणण्यापेक्षा फर्स्ट, सेकंड, थर्ड, लास्ट पर्यंत त्याला ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह म्हणायचं. एखाद्या वाक्यामध्ये तुम्हाला जर आलं समजा, सी वॉज द लास्ट स्टुडंट, सी वॉज द लास्ट स्टुडंट, मग इथं हे द लास्ट हे काय रे, हे तुमचं पहिल्यांदा ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर ते लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह आहे आणि लिमिटिंग मध्ये ते ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा नाउन्स युज्ड ऍज ऍडजेक्टिव्ह. आता काही नाउन्स जे आहेत, नाउन म्हणजे नाव, हे आपण सांगितलेलं आहे, कशाचंही नाव. मग काही नाउन जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला ऍडजेक्टिव्ह म्हणून पण वापरतात. आता इथं पहा, टीचर हे नाउन आहे, इंग्लिश हे सुद्धा काय रे, नाउन आहे. मग आता टीचर आहे हे पण नाउन आहे, इंग्लिश हे पण नाउन आहे, पण इंग्लिश टीचर ज्यावेळी तुम्ही म्हणता त्यावेळी हे त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलं गेलं. लक्षात आलं का. टीचर आहे पण कोणत्या विषयाचं आहे, इंग्लिश टीचर. आता इथं पहा, त्याच्यानंतर स्टॉल आहे पण कशाचा स्टॉल आहे, बुक स्टॉल. बुक आणि स्टॉल हे दोन्ही नाउन आहेत, पण इथं बुक हे त्या ठिकाणी काय म्हणून वापरलेलं आहे, स्टॉल डिस्क्राईब करण्यासाठी वापरलेला आहे. म्हणून नाउन्स हे जे आहेत ते ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरले जातात. आता त्याच्यानंतर लास्ट वन जे आहे लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये, तर ते कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह आहे. कोणतं आहे, कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह आहे. मग कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह कसे तयार होतात रे, मेड अप ऑफ 2 or more नाउन्स, 2 किंवा जास्त नाउन पासून बनवले जाणारे, बस. मग आता इथं मिडल आणि एजेड हे 2 नाउन आहेत, म्हणून अ मिडल एजेड वुमन, अ मिडल एजेड मॅन. गुड लुकिंग, गुड लुकिंग. त्याच्यानंतर टाइम सेव्हिंग. तर असे 2 किंवा 2 पेक्षा जास्त नाउन एकत्र येऊन जे बनतं त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचे रे, कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह म्हणायचे. मला वाटतं बऱ्याच गोष्टी तुमच्या ऍडजेक्टिव्ह विषयी क्लिअर झाल्या असतील. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, जे आपण नाउन किंवा प्रोनाउन शिकलेलो आहोत त्या नाउन किंवा प्रोनाउन विषयी विशेष माहिती सांगणारा शब्द. आलं लक्षात. आता पहा, डिस्क्रिप्टिव्ह आणि लिमिटिंग असे त्याचे 2 प्रकार पडतात. परत डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपण ऍट्रिब्यूट आणि प्रेडिकेट म्हणजे काय ते पाहिलेलं आहे.
ऍट्रिब्यूट म्हणजे काय? बिसाइड द नाउन. बिसाइड द नाउन म्हणजे बिफोर ऑर आफ्टर, तुमच्या नाउनच्या अगोदर येतो किंवा नंतर येतं. आणि प्रेडिकेट म्हणजे काय? प्लेस आफ्टर अ लिंकिंग वर्ब. लिंकिंग वर्बच्या नंतर ते त्या ठिकाणी प्लेस होतं. आता इथं जर उदाहरण आपण पाहिले, हा मॅनच्या अगोदर आहे, स्टिकच्या अगोदर आहे, आणि मग इथं जर आपण पाहिलं तर इथं मात्र रूम हे नाऊन आहे त्याच्या नंतर आलेलं आहे. मग हे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह काय डिस्क्राईब करण्यासाठी वापरले जातात? तर तुमचं टेस्ट असेल, टेस्ट कशी झाली, टच कसा होता, नाही का, वर्गातून बाहेर जाता जाता गपकन एखाद्याला टच लागला, नाही का, त्याच्यानंतर साऊंड, आवाज कसा आहे, कलर कसा आहे, हे तुम्ही जे डिस्क्राईब करता, या गोष्टी डिस्क्राईब करण्यासाठी हे तुमचे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरले जातात. आणि नंतर हे लिमिटिंग ऍडजेक्टिव्ह. आणि जर शेवटी पाहिलं तर हे सगळेच ऍडजेक्टिव्ह आहेत, परंतु हे त्याच्यामध्ये पडलेले टाइप्स आहेत. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी आज ऍडजेक्टिव्ह पाहिलेलं आहे. आणि जर कोणाला काही याच्यामध्ये शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी सांगा. वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी अडचणी असतील तर निश्चितपणानं त्या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी त्या सॉल्व्ह केल्या जातील. आणि नवीन जर काही तुमची रिक्वायरमेंट्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणानं कमेंट बॉक्समध्ये टाका. तर या ठिकाणी थँक्यू, बाय.